नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे पहिला श्रावण सोमवार. उठल्यापासून खूप छान आणि शांत वाटतं आहे आणि आज क्लायमेट खूप थंड वाटतं आहे. सो उठल्या उठल्या चहा गेला आणि घरात तर सकाळपासूनच महादेवाची सॉन्ग सुरू होते. नंतर मंदिरात जायचं होतं म्हणून थोडा मेकअप केला. आज जास्त हेवी लुक करायचा नव्हता म्हणून मी पॉन्ड्स बेबी क्रीम यूज करते. नंतर कॉम्पॅक्ट लावला आणि मी इथे आयब्रो डिफाईन करते. मी आज ब्राऊन काजळ यूज करते कारण ब्लॅक काजळने खूप हेवी लुक वाटतो आणि ब्राऊन काजळ खूप नॅचरल वाटतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आज मी मेबलिनचा वर्थ हाईप मीडियम शेड यूज केला आहे. एकाच ॲप्लिकेशनमध्ये खरंच खूप सुंदर दिसतो आहे हा शेड. नंतर टिकली लावून लुक कंप्लीट केला आणि पूजेची बास्केटही तयार केली. मंदिरात पोचल्यावर एंट्रान्सलाच खूप सुंदर रांगोळी दिसली. थोडीशी गर्दी होती त्यामुळे थोडं थांबावं लागलं. नंतर आम्ही पूजा केली आणि खूप शांततेत पूजा झाली. पूजा झाल्यानंतर आतून एकदम प्रसन्न वाटतं आणि मन हलकं होतं. नंतर आम्ही ती पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन घरी आलो. इथे मी कॅमेरा ऑन केला आणि तुम्ही बघू शकता लिटरली विदिन सेकंद ओमकार लगेच केस नीट करायला लागला. सगळेच मुलं कॅमेरा ऑन केला की केस नीट करतात. सो मी इथे त्याला तेच बोलत होते. आज घरातल्या मंदिराच्या महादेव पिंडेचाही अभिषेक केला होता. नंतर नैवेद्य दाखवला, पाया पडला आणि संध्याकाळी थोडे फ्रूट्स खाल्ले. नंतर मी थोडा वर्कआउट केला. थोडा आळस आलेला तर बेटर फील होतं वर्कआउट केल्यानंतर. तुम्ही बघू शकता मी दिवसभर काहीही टचअप न करता हा शेड अजून टिकून आहे. सो परत एकदा मंदिरात जायचं डिसाईड झालं. घराजवळच एक मंदिर आहे, तिथं दर्शन घेऊन यायचं ठरवलं. आज मंदिर खूप छान सजवलं होतं आणि इथे कीर्तनही चालू होतं. प्रसाद म्हणून मंदिरात राजगिरीचा लाडू मिळालेला. मी घरी आज एकही दिवसभरात लाडू नाही खाल्ला, पण हा लगेचच खाल्ला. फास्टच्या दिवशी बॉडी हायड्रेट ठेवणं खूप इम्पॉर्टंट असतं म्हणून मी 1 ग्लास लिंबू पाणी घेतलं विदाऊट शुगर आणि नंतर मेकअप रिमूव्ह केला. ते करताना मी कॅमेरा ऑन करायला विसरले. नंतर रात्री साबुदाण्याची खिचडी खाल्ली. आज खूप टायर्ड फील होत होतं म्हणून मी स्किन केअरमध्ये फक्त मॉइश्चरायझर अप्लाय केलं. सो पहिला श्रावण सोमवार खूप छान गेला आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती फुल डे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.